अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा म्हणजे 2024 पासून अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली. आता कर्जमाफी आहे का कर्ज वसुली आहे हेच कळत नाही. म्हणजे सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचंय का शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल करायचंय हे कळत नाही. 2009च्या कर्जमाफीमध्ये दीर्घ मुदतीचं कर्ज होतं. 2017ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. 26 आहे. त्या कर्जमाफीतले मला बोलू द्या मला बोलू द्या. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतले जवळपास 5,90,000 शेतकरी पात्र शेतकरी 5,90,000 पात्र शेतकरी जवळपास 6,000 कोटी 5,475 कोटी रुपये त्याला तर हे आहे म्हणजे रक्कम आहे. हे अद्यापर्यंत ही ते कर्जमाफी त्यांना मिळालेली नाही. 5,90,000 शेतकऱ्याचे 5,475 कोटी अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने 9 लाख कर्जमाफी केली. तुम्ही डबल इंजिन नेहमी म्हणता, डबल इंजिन सरकार. केंद्र सरकारला उद्योगपतीची 16 लाख कोटी कर्जमाफी करायला पैसे आहेत. शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का तेवढी संवेदनशील नाही. ही जी कर्जमाफी योजना अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी जाहीर केली 2019ला उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली होती 32 लाख शेतकऱ्यांना, त्यातले जे शेतकरी त्यानंतर कर्ज उचललं आणि ते जर थकीत गेले असतील असे 12,71,000 शेतकऱ्यांना फक्त 50,000 देणार. म्हणजे समजा त्यावेळेस 2 लाख कर्जमाफी होती, नंतर त्याला परत पुनर्कर्ज 2 लाख मिळालं असेल, ते थकीत गेलं कुठल्या तर कारणामुळं 2 लाखास 3 लाख झालं. मग 3 लाख कर्जापैकी 2.5 लाख भरायचे मग तुम्ही 50,000 देणार. तुम्ही राजकारण विरोधी पक्षाबाबतीत करता मान्य आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या सरपंचापासून खासदारापर्यंत सगळ्यांना अडवणूक करता. पण 19ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यांना ही अडवणूक का? शेतकऱ्यांसाठी तर राजकारण करू नका. ज्यावेळेस 19ला कर्जमाफी झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हणले का 17चे शेतकरी वगळायचे? महाविकास आघाडी सरकार असं म्हणलं का? 17मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तेही काही शेतकरी 19मध्ये पात्र होते. असं झालं नाही ना. मग तुम्ही का शेतकरी वगळताय? कारण तुम्ही घोषणा करता अजून एक 12,71,000 शेतकऱ्यांना जर 2.5 लाख रुपये त्यांनी उदाहरण दिलं मी एका शेतकऱ्याचं 3 लाख कर्ज असेल तर 2.5 लाख रुपये कर्ज भरल्यानंतर त्याला तुम्ही 50,000 कर्जमाफी देणार. मला तुम्हाला विचारायचं आहे तर त्या शेतकऱ्यापाशी 2.5 लाख असतं तो थकीत गेला असता का? गेला असता का थकीत? त्याची अडचण आहे म्हणून थकीत गेला ना. त्यांनी पैसे कुठून आणायचे? तर माझी विनंती आहे सरकारला की ही जी आहे तुम्ही 12 लाख शेतकऱ्यांची जी 12,71,000 शेतकऱ्यांना जी अट लावलेली आहे, अटी शर्ती नाहीत म्हणतात ना, ही जी अट लावलेली आहे विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींसारखी त्यांची वागणूक शेतकऱ्यांना देऊ नका. कमीत कमी शेतकऱ्यांना तर सोडा या राजकारणातनं. आणि तुम्ही अजून एक सांगितलं की 5,808 कोटी तरतूद आहे यासाठी 50,000 देण्यासाठी, पण हे सांगितलं नाही की 5,808 कोटी कधी देणार, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतील हे पण जाहीर करा ना. मग त्याला 20,000 कोटी भरावं लागतील का 25,000 कोटी भरावं लागतील का 10,000 कोटी भरावं लागतील? जे 50,000 तुम्ही रक्कम किती होईल सांगितली, पण ते 50,000 देताना 5,808 कोटी तुम्ही ते तरतूद ठेवलेली आहे, ती जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना बँकेत किती पैसे भरावे लागतील हा आकडा जाहीर करा. मामा उत्तरात जाहीर कराय. म्हणजे शेतकऱ्याकडनं किती वसूल करणार मग शेतकऱ्यांना किती देणार हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे.